शाबाश। नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे लगभग आता 2-2:30 वाजलेले आहेत। तर गावाला शिमगोत्सव सुरू आहे। थोडंसं सुतक आहे आमच्याकडे, पण सण तर होणारच। अर्ध गाव आहे ना आहे, आम्ही तर सुतकात आहोत, तर लांब राहूनच आपल्याला सगळ्या सणाची मजा घ्यायची आहे। तर आज माड आहे आपल्या गावच्या देवळाच्या पलीकडे, तर तिकडे जाऊन मस्त वाजत गाजत माड सानेवरती येईल आणि मग उद्या मग होम लावला जाईल। तर मजा येणार आहे, धमाल तर येणार आहे सगळा। ॲक्च्युली हा जो शिमगोत्सव असतो त्या धमाल असते, पण यावर्षी जरा अर्धा गाव आहे तो सुतकामध्ये असल्यामुळं माणसं थोडी कमी असणार आहे। तर चला मंडळी, निघूया थेट आता देवळाकडे। आणि मग ॲक्च्युली हा जो माड आणणं हा प्रकार असतो ना, हा एकीचं बळ कोकणामध्ये गावामध्ये किती आहे त्याचं एक प्रतीक म्हणून या माडाकडे बघितलं जातं। तर चला निघूया थेट माड आणायला। माडाची पूजा चालू आहे, पूजा झाल्यानंतर माड तोडून मग सानेवर न्यायचं आहे। शेडा धरलाय ना, धरलेला आहे। हाय, बरोबर आहे, बरोबर आहे। माडाचा शेंडा बांधून झालाय, आता माड व्यवस्थितरित्या खाली इकडे घेतील आणि त्याच्यानंतर मग गावकरी पूजा करतील आणि मग माड नाचत गाजत सानेवरती जाईल। माड आता गावच्या मंदिराचे ते आणलं आहे, कारण या पट्ट्याचाच माड होता। तर आता पूजा वगैरे होईल आणि माड मग पुढे नाचत गाजत सानेवरती जाईल।
बांधल्यानंतर 6 आण आणि जिथे होम लागतो यार इकडे होम लागतो आपला, तर होमाच्या वाटला एकदा माड पूर्ण फिरून आणणार. आता माड पूर्ण बांधून घेतात. म्हणजे कसं असतं की हे झाड आहे ना ते, तर त्याचा तोल वगैरे व्यवस्थित राहायला पाहिजे, त्या कारणाने पूर्ण लाकडाने तो बांधला जातो प्रॉपर, जेवढा गरजेचं आहे तेवढाच. आणि त्याच्यानंतर मग गावकऱ्यांच्या हस्ते पूजा होईल आणि मग माड उभा केला जाईल. ॲक्च्युली सानेवरती जिथे आपली पालखी बसते त्याच्याबरोबर पाठीमागे हा माड उभा केला जातो. माड उभा करून झाला आहे, तर आता इकडे थोडंसं कसं आहे शक्ती प्रदर्शन इकडे केलं जातं. म्हणजे हे पण जुन्या काळापासून हे खेळ चालत आलेत. तर हे गट्टे आहेत ते कोण कोण उचलतो, तर ताकदवान कोण गावामध्ये, तर हे आज ॲक्च्युली थोडंफार कळतं. शाबाश. पाण्यावर जाऊ दे.
बसा नाही नाही आता जाऊ दे पाठी दगड्या लाल अभी काय असं अजून फिरव असं आता घे मांडीच्या वर आला तर डायरेक्ट नाही तर मग काय केलं तरी आला तर मांडीच्या वर आला तर मांडीच्या वर होऊन जाऊ दे अजून एक जण येऊ दे चला मंडळी, अशा रीतीने माड साण्यावरती आलेला आहे आणि छान पद्धतीने उभा पण केलेला आहे. आता त्याच्यानंतर ताकदीचे खेळ वगैरे झाले, असा थोडासा लांबून लांबून पण छान असा माडाचा कार्यक्रम छान पद्धतीने झालेला आहे. तर आता ॲक्च्युली मी आलो आहे घराकडे, तर पाणी मारण्याचा कार्यक्रम चालू होईल. म्हणजे घरावर पाणी मारायचं आहे. तर आता गावाला पब्लिक आल्यापासून सगळे मित्रमंडळी पण येतात मदतीला. आता चालू करतो, तो पण सगळेजण येतीलच. तर अशी ही मंडळी प्रथा आहे गावाला माड आणण्याची. तर एकीचं बळ काय असतं ते आपल्याला पाहायला मिळतं. तर चला मंडळी, उद्या होळी आहे. होळी पण थोडी आपली लांबूनच राहणार यावर्षी, पण नक्कीच चित्रीकरण होईलच. तर चला आता पुरतं तरी मंडळी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.